माझं म्हणणं असेल, शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असेल दिलं गेलं नाही, म्हणून हा प्रचंड मोठी योजना आहे. याला राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्याला गर्दी समजू नाही, तर याला योजना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची योजना आरक्षणासाठी म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय माझं पंधरा गोळा झाले कामान धामाचे नसते आळला ते सारखं सुमंडळांची तुम्हाला गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे, म्हणून मुंबईत आले. सगळ्या जण गरीब मराठीची सेवा करायला, त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 थांबा म्हणून इथे, बाकीचे तिकडेच थांबा. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती, तुम्ही जर राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या, ही एकदम सोपी प्रक्रिया. तुम्हाला वाटत आपली गाडी असून आपण रेल्वेनं कसा जायचं, गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहता. मी सांगतो तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. तिथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले बघतो. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे, गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करताय. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता, म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होता. तुम्ही दिवसभर रात्रभर तिथे राहिले तरी रेल्वेला कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता, हे समजून घ्या. काही भावांना आपलं वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे, आमच्याकडे वाचतील म्हणून त्याला उलट तिथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.